मुंबईतली पहिली भूमिगत मेट्रो ॲक्वालाईन 3 आजपासून मुंबईकरांच्या सेवेत. RAJVLR स्टेशन आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स या दोन्ही स्थानकांवरून सकाळी 11 वाजता मेट्रोच्या सेवेला सुरुवात होणार. मेट्रो 3च्या दिवसभरात जवळपास 96 फेऱ्या होणार. BKC विद्यानगरी स्टेशन, सांताक्रूझ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1 सह 9 भूमिगत स्टेशन्स असतील. नक्षलग्रस्त राज्यांच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर. मुख्यमंत्री शिंदेंसोबत फडणवीसही आज दिल्लीमध्ये असतील. जागा वाटपाबाबत आजपासून महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका. सलग 3 दिवस बैठका घेऊन महाविकास आघाडी जागा वाटप अंतिम करणार. हर्षवर्धन पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार. इंदापूरमधील मार्केट कमिटीच्या आवारात शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार. पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर राजवर्धन पाटलांनी युगेंद्र पवारांची भेट घेतली. पक्षप्रवेश सोहळ्याला उपस्थित राहण्याचं युगेंद्र पवार यांना निमंत्रण. शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसता राधाकृष्ण विखेंचा हर्षवर्धन पाटलांवर हल्लाबोल. गुन्हे दाखल केले जात होते. जीवे ठार मारण्याच्या धमक्या येत होत्या. लोकांना त्रास दिला जात होता. त्यामुळे या दडपशाहीला कंटाळून उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. दीपक म्हात्रेंची प्रतिक्रिया. तुमच्या डोळ्यावरचं झापड आता दूर झालं. गद्दारांच्या भूलथापांना बळी पडलेले सगळे आता परत येत आहेत. दीपक म्हात्रेंच्या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. लोकसभेला कल्याणमध्ये मुख्यमंत्र्यांचं कार्ट समोर होतं. तिथे गुंडशाही असून सुद्धा 4 लाख मतं मिळाली. उद्धव ठाकरेंची श्रीकांत शिंदेंवर टीका. लेकराशी काय भिडताय, बापाशी भिडा. मुख्यमंत्री शिंदेंचं उद्धव ठाकरेंना आव्हान. तर ठाकरेंच्या पायाखालची वाळू सरकली, बिथरल्यामुळे ते अशी वक्तव्य करतात. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला. उद्धव ठाकरे गारगोटी तर मग आपण कोण आहात? तुम्ही हिऱ्याच्या सहवासात आलेले ढेकूण आहात का? मोदी सारखे चिरडतायत आणि तुम्ही बघत बसताय. संजय राऊतांची मुख्यमंत्र्यांवर टीका. मलाड मीठ चौकी उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचं श्रेय घेण्यासाठी भाजप आणि काँग्रेस आमने सामने. काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्यासोबत काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन. मलाड मीठ चौकी उड्डाणपुलाचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन. भाजप आणि काँग्रेसकडून मीठ चौकी उड्डाणपुलावर पोस्टरबाजी. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील 7 विधानसभा जागांसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारांची मुलाखत. साकोली विधानसभा क्षेत्रातून दावेदारी करणाऱ्या नाना पटोलेंची मुलाखतीला अनुपस्थिती. चर्चांना उधाण. संभाजीराजे छत्रपतीकडून अरबी समुद्रामध्ये शिवस्मारकाची शोध मोहीम. गेटवे ऑफ इंडियापासून बोटीनं प्रवास करत पाहणी केली. किरीट सोमय्यांची नाराजी दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न. मुंबई MMR भागातील मतदार एकत्रीकरण अभियानाच्या प्रमुख पदाची सोमय्या यांच्यावर जबाबदारी. लोकसभा निवडणुकीदरम्यान कोणी किती कामं केली याची यादी तयार. पण जर विधानसभेवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांशी जो कोणी गद्दारी करेल त्यांना पक्षानं बाहेरचा रस्ता दाखवावा. विकास ठाकरेंची प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे वेट अँड वॉचच्या भूमिकेत. सगळे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांकडून आढावा घेतला. इच्छुकांना तयारीला लागण्याच्या सूचना. बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांनी शरद पवारांची भेट घेतली. बीडमधून पुन्हा आपणच निवडणूक लढवणार. क्षीरसागर यांची माहिती. बच्चू कडू यांना मोठा धक्का. प्रहारचे आमदार राजकुमार पटेल 10 तारखेला शिंदे गटामध्ये प्रवेश करणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करणार. पटेल यांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदे यांनी खेळी खेळली पण त्यांनाच घातक ठरणार. एक घाव केला आम्ही त्यांच्या बदल्यात हजारो घाव देऊ. बच्चू कडूंचा मुख्यमंत्र्यांना इशारा.
मालवणमधील राजकोट किल्ल्यावर देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकारांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जाणार. मंत्री दीपक केसरकर यांची माहिती. यवतमाळमध्ये व्यावसायिक विजय चोरडिया यांनी भाजपमधून विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी दावेदारी केली. त्यामुळे सलग 2 टर्म आमदार असलेल्या संजीव रेड्डी बोदकुरवार यांना आता पक्षांतर्गत गटबाजीतून आव्हान. नाना पटोलेंच्या नेतृत्वात काँग्रेसला 32 वर्षांनंतर विदर्भाला लीडरशिप मिळते. त्यामुळे काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त जागांवर लढण्याची तयारी करतोय. काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी यांची प्रतिक्रिया. वरिष्ठ नेत्यांची कितीही इच्छा असली तरी स्थानिक नेते आपल्याला विरोध करतात. आमदार किशोर जोरगेवार यांची नाव न घेता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर वसई विरारमध्ये मोठा राजकीय भूकंप. बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा. आमदार हितेंद्र ठाकूर यांना मोठा फटका बसण्याची शक्यता. अहमदनगरच्या अकोले विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार किरण लहामटे निवडणूक लढवणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून घोषणा. शिवसेना मोठी करताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्या. हजारो माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना याची कल्पना नाही. शिवसेना नेते रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांचं भाजपकडून निलंबन रद्द. भाजपच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केल्यामुळे 2019 मध्ये भाजपकडून निलंबनाची कारवाई झाली होती. अमरावतीच्या मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार. कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रहारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पटेल यांची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा. यावेळी उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांचीही उपस्थिती. मंत्रिमंडळाच्या बैठकीत बंजारा लमान तांड्यामध्ये ग्रामपंचायतसाठी लोकसंख्येची अट शिथिल करण्याचा निर्णय. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बंजारा समाजाकडून सत्कार. लाडकी बहीण योजनेमध्ये सावत्र भावांनी खोडा घातला. या सावत्र भावांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपल्याला करायचंय. मुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन. लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सुरू असताना धनगर आरक्षणाचा बॅनर घेऊन एक जण उभा राहिला. मुख्यमंत्र्यांकडे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. पालघरच्या उरण विधानसभेमध्ये शेकापचा प्रचार मेळावा. शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती. सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या बूथ प्रमुखांच्या बैठकीमध्ये 2 गटात वाद. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की. जत विधानसभेच्या उमेदवारीवरून राडा झाल्याची माहिती. फलटणमध्ये तुतारी हाती घ्यावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा. मात्र हा निर्णय रामराजे घेतील. रामराजेंचे पुतणे विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांचं वक्तव्य. रावसाहेब दानवे कच्च्या गुरुचा चेला नाही. चांगल्या माणसांचे राजकीय मुर्दे पाडलेत. भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचा नाव न घेता अर्जुन खोतकरांवर निशाणा. आम्हीही कच्च्या गुरुचे चेले नाही. तिथपर्यंत संघर्षातूनच आलो. कुणी कुणाला भीती दाखवण्याची गरज नाही. शिवसेना नेते अर्जुन खोतकरांचं माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर. नारायणगडाच्या सगळ्या मर्यादा पाळून दसरा मेळावा होणार. गडावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टीही होणार. मनोज जरांगेंची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला उमरखेड मतदारसंघात मोठा धक्का. 150 ते 200 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. नांदेडच्या नायगाव मतदारसंघात काँग्रेसमधील गटबाजी उघड. दिवंगत खासदारांच्या शोकसभेच्या बॅनरवर माजी खासदार खतगावकरांना स्थान नाही. काँग्रेसच्या कार्यक्रमाला खतगावकरांची उपस्थिती. ठाण्यामध्ये आगामी विधानसभा मराठा समाजाचा पॅटर्न राबवण्याचा एल्गार. ठाण्यातील 4ही विधानसभा क्षेत्रात मराठा जोडो अभियान राबवणार असल्याची माहिती. चंद्रपूरच्या माना समाजाच्या जात पडताळणीतील सगळे अडथळे दूर करणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं आश्वासन. रायगडच्या कर्जतमध्ये आंबेडकरांच्या ऐतिहासिक भवनाचं भूमिपूजन. भव्य रॅली काढत शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.
अकोल्यामध्ये भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या मतदारसंघात ठाकरे गटाची भव्य मशाल रॅली। अकोला पूर्वेमध्ये ठाकरे गटाकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील वांबोरी चारीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाचं राधाकृष्ण विखे पाटलांच्या हस्ते उद्घाटन। जवळपास 92 कोटी रुपये खर्चून हा वांबोरी चारीचा दुसरा टप्पा सुरू होणार। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात अनिल सावंत यांनी तरुण मतदारांसाठी आयोजित केला नोकरी महोत्सव। यावेळी 1000पेक्षा जास्त तरुणांना रोजगार मिळाला। अनिल सावंत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे। पेसा भरतीबाबत पालघरमधील ओबीसी संघटना आक्रमक। खासदार हेमंत सावरांच्या घराबाहेर ओबीसी संघटनांचं आंदोलन। पेसा भरतीच्या निर्णयानं ओबीसी तरुणांवर अन्याय होणार, आंदोलकांची भूमिका। मुंबईच्या नायगाव परिसरामध्ये बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या 250 कुटुंबांचं आंदोलन। म्हाडाच्या माध्यमातून 2250 कुटुंबांना घरं देण्यात येत आहेत। त्यातून वगळण्यात आलेल्या 250 कुटुंबांकडून आंदोलनाची हाक। मुंबईच्या गोरेगाव पूर्वेमध्ये नेस्को ग्राउंडमध्ये राज्यस्तरीय ग्रामरोजगार सेवक मेळाव्याचं आयोजन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंची मेळाव्याला उपस्थिती। नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन। लवकरच 12 मजल्यांची भव्य इमारत उभारली जाणार। चिपळूणमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस। वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे शहरातील वीज पुरवठा खंडित। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ। रत्नागिरीमध्ये रेल्वे स्टेशनला परतीच्या पावसाचा फटका। पावसामुळे उद्घाटनापूर्वीच रेल्वे स्टेशनवरील भिंतीची दुरावस्था झाल्यानं कामावर प्रश्नचिन्ह। येत्या 2 दिवसात रत्नागिरी रेल्वे स्टेशनचं ओपनिंग होणार होतं। नेरळ माथेरान मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार। रेल्वे रुळावरचे अडथळे दूर करण्यास सुरुवात। अमन लॉज स्थानकाजवळ रुळाच्या दुरुस्तीचं काम सुरू। पावसाळ्याचे 4 महिने ट्रेन बंद होती। अजित पवारांच्या अकोले दौऱ्यावेळी आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्याचं सादरीकरण। यावेळी आदिवासी बांधवांमध्ये सहभागी होत अजित पवार यांनीही ठेका धरला। सूरज चव्हाण ठरला मराठी बिग बॉसचा विजेता। निकी तांबोळी, अभिजित सावंत आणि अंकिता वालावरकरला नमवत मानकरी ठरला। सूरज चव्हाण बिग बॉस मराठी 5चा विजेता झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंनी ट्विट करत सूरजचं अभिनंदन केलं। पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या। बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाणचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ट्विट करत अभिनंदन केलं। पुढच्या वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या। बिग बॉस हिंदीच्या 18व्या सीझनची धमाकेदार सुरुवात। या शोमध्ये वकील गुणरत्न सदावर्तेही दिसणार। अभिनेत्री आणि भाजपा खासदार हेमा मालिनी यांनी मथुरेतील नवदुर्गा महोत्सवात नृत्य नाटक सादर केलं। यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची उपस्थिती। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर तारा भवाळकर यांची निवड। पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्ष उषा तांबेंची घोषणा। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्याच्या लोगोचं अनावरण। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांच्या उपस्थितीत अनावरण सोहळा संपन्न। स्त्री 2 चित्रपटातील एका गाण्याचा नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरचा राष्ट्रीय पुरस्कार रद्द। महिला कर्मचाऱ्यावरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये अटक झाल्यानंतर जानी मास्टर याच्यावर निलंबनाची कारवाई। मराठी चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या बालतारका वासंती घोरपडे पटेल यांचं निधन। वयाच्या 101व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अभिनयासह गायन क्षेत्रावरही वासंती घोरपडेंनी मोहोर उमटवली होती। मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू 5 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर। त्यांच्या पत्नी साजिदा मोहम्मद यांचीही उपस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।